नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रांत सर. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तुमच्या इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 9वी-10वीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये पहिला सेक्शन जो असतो लँग्वेज स्टडीचा, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्यावर किती गुण असतात ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, क्वेश्चन पेपरच्या सुरुवातीलाच हा क्वेश्चन असतो लँग्वेज स्टडीचा. तर क्वेश्चन 1A डू ॲज डिरेक्टेड असा प्रश्न येतो. डू ॲज डिरेक्टेड म्हणजे या प्रत्येक उपप्रश्नामध्ये सब क्वेश्चन्समध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या असतात. तर यामध्ये क्वेश्चन 1A सिम्पल आणि मीडियम लेवलच्या ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या म्हणजे 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. त्यापैकी तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज लिहायच्या असतात, सोडवायच्या असतात आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर 2 मार्क्स असतात आणि टोटल 4वर किती मार्क्स झाले? 8 मार्क्स झाले. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन येतो, कंप्लीट द वर्ड्स ऑर स्पेलिंग्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स किंवा फिल इन द मिसिंग लेटर्स. म्हणजे 4 वर्ड्स दिलेले असतात तुमच्या कोर्स बुकमधले. म्हणजे तुमच्याच 9वीची ॲक्टिव्हिटी शीट असेल तर 9वीच्या टेक्स्टबुकमधून, इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधून, आणि 10वीचा पेपर असेल तर 10वीच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधून 4 वर्ड्स विचारले जातात आणि त्यांच्यामधले प्रत्येक वर्डमधला एक लेटर मिसिंग असतो. तर तो वर्ड आपल्याला जाणून घ्यायचा असतो आणि त्या रिकाम्या जागी कोणता लेटर लिहिला तर तो वर्ड बनणार कंप्लीट, तो आपल्याला ओळखून तो करेक्ट लेटर आपल्याला लिहायचा असतो. आणि इथे मिनिमम 5 लेटर्सचे वर्ड्स विचारले जातात. तर 2 मार्क्स या ॲक्टिव्हिटीवर 2 मार्क्स. तर जेवढे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढा काही सिलॅबस असेल तुमच्या एक्झामला, त्या सिलॅबसमधले प्रत्येक लेसनमधले जेवढे मिनिमम 5 लेटर्स किंवा 5 to 8 लेटर्सचे जेवढे वर्ड्स आहेत त्यांचे स्पेलिंग्स तुम्ही पाठांतर करून ठेवा. मग बघा, सेकंड क्वेश्चन येतो, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल म्हणजे ABCDच्या क्रमानुसार तुम्हाला ते वर्ड्स अरेंज करायचे असतात. तर प्रत्येक प्रश्नामध्ये याच्यामध्ये 2 सिरीज असतात. पहिल्यामध्ये कोणते? वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स. हा बिलकुल इझी असतो. प्रत्येक वर्डचा पहिला लेटर असतो तो वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे त्यांना अल्फाबेटिकली अरेंज करणं खूप इझी असते. आणि दुसरा असतो वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर्स. 4ही वर्ड्स असतात ते सेम लेटरने बिगिन झालेले असतात, सुरुवात झालेले असतात. तर याच्यामध्ये थोडा आपल्याला ब्रेन यूज करायचा असतो आपल्याला. तर याची पण प्रॅक्टिस करून ठेवायची असते आपल्याला. आणि हे काही इझी म्हणजे हे काही इतकं डिफिकल्ट नाही आहे. हे आपण 5वी-6वीपासून हा प्रश्न सोडवत आलेलो आहोत, त्याच्यामुळे हा पण प्रश्न तुम्हाला जड जाणार नाही. मग प्रश्न तिसरा आहे बघा, तरी तुम्ही सराव करत राहा. प्रश्न तिसरा असतो बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर करा. 2 सेंटेन्सेस दिलेले असतात तुमच्याच बुक्समधले. जो काही सिलॅबस असेल त्या लेसन्समधले 2 सेंटेन्स दिलेले असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला कोटेशन मार्क्स म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज, डबल इन्व्हर्टेड कॉमाज, अपॉस्ट्रॉफी, कॅपिटलायझेशन, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लामेशन मार्क यांचा वापर करायचा असतो. 2 सेंटेन्सेसवर 2 मार्क्स असतात. मग फोर्थ आहे, मेक 4 वर्ड्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. बघा, एक मोठा वर्ड दिलेला असतो, म्हणजे जवळपास 10 लेटर्सचा, 8 to 10 लेटर्सचा, आणि त्या वर्ड्सच्याच लेटर्सपासून आपल्याला मिनिमम 3 लेटर्सचे 4 वर्ड्स बनवायचे असतात. आणि म्हणजे जसं आता TO2 आहे, तर तो वर्ड आपण नाही बनवू शकत. मिनिमम 3 लेटर्सचा एक वर्ड, असे 4 वर्ड्स बनवायचे असतात. मग क्वेश्चन 5 येतो. त्याच क्वेश्चनमध्ये क्वेश्चन 1मध्ये 5 येतो हा, राईट रिलेटेड वर्ड्स एनी वन. म्हणजे जसं आता इथे एखादं नाऊन असते, म्हणजे नाम असते, आणि या 4 बॉक्सपैकी म्हणजे 5 बॉक्सेस असतात
आणि त्याच्यापैकी एक बॉक्स भरलेला असतो, म्हणजे उत्तर दिलेलं असते. तर त्या भरलेल्या वर्ड्सची काय कॅटेगरी आहे, म्हणजे कोणत्या जातीचा तो शब्द आहे, तो आपल्याला ओळखायचा असतो आणि त्याच जातीचे बाकीचे 4 वर्ड्स आपल्याला भरायचे असतात. जसं नाऊन राहिलं तर आपण ॲडजेक्टिव्ह्ज भरू शकतो, म्हणजे ती जो दिलेला वर्ड असतो त्याची जात ओळखून त्याच जातीचे बाकी शब्द लिहायचे असतात. मग येतो वर्ब, म्हणजे हा किंवा हा दोनपैकी एक. वर्ब वर्ब जर आला तर दिलेला शब्द ॲडवर्ब असू शकतो आणि बाकीचे सुद्धा आपल्याला 4 ॲडवर्ब्स लिहायचे असतात आपल्याला. तर कोणता पण 2पैकी एक सोडवला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. मग प्रश्न 6 म्हणजे क्वेश्चन 1A मध्येच 6. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह. आता बघा, इथे नेचर आहे, तर पहिल्या शब्दाला आपल्याला ओळखायचं असते की हा नाऊन आहे, वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे. तर बघा, नेचर आहे, हा नाऊन आहे, तर ईने सुरुवात होणारा समोरचा जो वर्ड असेल तो नाऊनच असला पाहिजे. मग इंग्लिशचा एंड एचने होत आहे, तर एचने सुरू होणारा नेक्स्ट वर्ड आहे तो हाऊस, म्हणजे नाऊनच असला पाहिजे, किंवा हेन असं नाऊनच असला पाहिजे. जर पहिला वर्ड वर्ब असेल तर बाकीचे सगळे 4 वर्ड्स म्हणजे 4 वर्ड्स वर्बच असले पाहिजे. ॲडजेक्टिव्ह असेल पहिला वर्ड तर बाकीचे 4ही वर्ड्स ॲडजेक्टिव्हजच असले पाहिजे. नाहीतर तुम्ही काय करता, लिहिता तर व्यवस्थित करेक्ट वर्ड्स लिहिता, परंतु नाऊन असेल तर ईपासून इझी असे वगैरे वर्ड्स लिहिता. तर नाऊन राहिलं तर 4ही नाऊनच लिहायचे, वर्ब राहिलं तर 4ही वर्ब्स, आणि पहिला ॲडजेक्टिव्ह राहिला तर 4ही ॲडजेक्टिव्हजच लिहायचे. समजलं? तर अशा 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. त्यापैकी तुम्हाला टाईम वेस्ट न करता ज्या तुम्हाला परफेक्ट येतात त्या कोणत्याही 4च लिहायच्या असतात. म्हणजे तुम्ही 4च लिहा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. मग क्वेश्चन 1B, ज्या सिम्पल आणि मिडियम ॲक्टिव्हिटीज झालेल्या होत्या त्या क्वेश्चन 1A मध्ये झालेल्या होत्या. आता ह्या थोड्या डिफिकल्ट लेवलच्या ॲक्टिव्हिटीज असतात, सेंटेन्सेस बनवायचे असतात. तर याच्यामध्ये हेच असतो क्वेश्चन, डू ॲज डिरेक्टेड, म्हणजे दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सनुसार ॲक्टिव्हिटीज करा. तर बीमध्ये 1मध्ये असतो अटेम्प्ट एनी वन. अटेम्प्ट म्हणजे सोडवा, एनी वन आपल्याला अटेम्प्ट करायचा असतो. तर याच्यामध्ये 1मध्ये ए काय असतो, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द फ्रेज. फ्रेज म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स, मराठीमध्ये त्याला शब्दसमूह म्हणतात. तर दिलेल्या फ्रेजवरून तुम्हाला एक मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य बनवायचं असते. आता हा सोडवा, नाहीतर बी. हा सोडवायचा नसेल तर बी सोडवा. ॲड अ क्लॉज टू एक्सपॅन्ड द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुली, म्हणजे अर्धा सेंटेन्स दिलेला असतो आणि आपल्याला त्याच्यासमोर आपल्या मतानं त्याचं म्हणजे वाक्य जोडायचं असते, म्हणजे पूर्ण करायचं असते, परंतु ते पण मिनिंगफुली, म्हणजे अर्धं वाक्य दिलेलं वाक्य आणि आपण जोडलेलं वाक्य मिळून एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे. मग आता 2मध्ये आहे अटेम्प्ट एनी वन. याच्यामध्ये पण 2 म्हणजे ऑप्शन्स असतात तुम्हाला, 2पैकी एक. आता बघा, याच्यापैकी पण तुम्हाला एकच सोडवायचं असते. जो परफेक्ट येतो तुम्हाला तोच सोडवा. आता इथे बघा, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स, म्हणजे 2 वर्ड्स दिलेले असतात, त्याच्यापैकी म्हणजे एकाला प्रिफिक्स जोडा, एकाला सफिक्स जोडा, किंवा दोघालाही तुम्ही प्रिफिक्स जोडू शकता, दोघांना पण सफिक्स जोडू शकता. हा प्रिफिक्स म्हणजे वर्डच्या अगोदर जोडतो आपण, आणि सफिक्स म्हणजे वर्डच्या नंतर जोडतो. आणि ते वेगवेगळे नाही लिहायचे आहेत. प्रिफिक्स आणि जो दिलेला वर्ड असतो तो असं जोडून लिहायचा असतो, तसंच सफिक्स पण.
त्याला असं जोडून लिहायचं असते. ते आपण समजून घेऊ त्या लेसन्समध्ये. मग हे प्रिफिक्स सफिक्सवाला सोडवू शकता, नाहीतर मग कोणता, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे हे जे प्रिफिक्स आणि सफिक्स जोडण्यासाठी जे 2 वर्ड्स दिलेले असतात, त्याच 2 वर्ड्सपैकी एका वर्डवरून एक मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला इथे करायचा असतो. इथे जे 2 वर्ड्स दिलेले असतात त्यांच्यापैकीच एक वर्डवरून एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला बनवायचा असतो. तर समजलं तुम्हाला दोन्ही म्हणजे लँग्वेज स्टडीचा जो प्रश्न असतो, क्वेश्चन 1A 8 मार्क्स, 6 पैकी कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या असतात तुम्हाला. आणि क्वेश्चन 1 पार्ट B याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. पहिल्यामध्ये 2 उपप्रश्न, 2 पैकी 1, आणि दुसऱ्यामध्ये 2 उपप्रश्न, त्याच्यामधून सुद्धा 2 पैकी 1 सोडवायचा असतो. याच्यानंतर आपण प्रत्येक प्रश्नाची प्रॅक्टिस करणार आहोत. चला बाय.